नवनाथ महाराजांनी पैसे कमवण्यासाठी सांगितलेले उपाय। नमस्कार मित्रांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांनी पैसे कमवण्यासाठी सांगितलेले 7 विशेष उपाय। हे उपाय केवळ पैसा आणत नाहीत, तर मनातील दारिद्र्य, अडथळे, अपयश आणि अशुभ ग्रहांची छाया दूर करतात। ही उपाययोजना शतकानुशतके नाथ संप्रदायातील संतांनी स्वतः अनुभवलेली आहे आणि लोकांना दिलेली आहे। चला तर मग नवनाथांच्या कृपेने समृद्धीच्या प्रवासाला सुरुवात करूयात। आदेश चैतन्य श्री नवनाथाय नमः। उपाय क्रमांक 1, कामाला पवित्रता द्या। नवनाथ महाराज सांगतात, काम हे लक्ष्मीचं रूप आहे। जेव्हा तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता, मन लावून करता आणि त्यात कोणतीही फसवणूक ठेवत नाही, तेव्हा त्या कामात नवनाथांची कृपा उतरते। यावर उपाय: रोज काम सुरू करण्यापूर्वी नवनाथ मंत्र बोला, ओम आदेश नाथाय नमः। काम सुरू करताना मनात एकच भावना ठेवा, हे काम सेवा आहे, पैसा फळ आहे। हा उपाय तुमच्या कामावर यशाचा प्रकाश टाकतो। उपाय क्रमांक 2, नवनाथ मंत्र जप 108 वेळा। जेथे मंत्र आहे तेथे पैसा थांबत नाही। नाथ संप्रदायामध्ये एक विशेष मंत्र सांगितला आहे, ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः। उपाय: सूर्योदयाच्या आधी स्वच्छ जागेत बसून 108 वेळा जप करा। 21 दिवस सतत करा। मनात तुमची आर्थिक इच्छा धरा। हा मंत्र तुमच्या भाग्यावर थेट काम करतो। उपाय क्रमांक 3, लिंबू नारळ उपाय। जर पैशात अडथळे येत असतील, काम होत नसेल, सतत नुकसान होत असेल, तर नवनाथांचा लिंबू नारळ उपाय अत्यंत प्रभावी आहे। उपाय: गुरुवारी सकाळी नवनाथांच्या फोटोसमोर नारळ ठेवा, नवनाथ मंत्राचा जप करा। नारळ एखाद्या वाहत्या पाण्यात किंवा झाडाला वाहून द्या। याने वाईट ऊर्जा, अडथळे नष्ट होतात। उपाय क्रमांक 14, गुरुची सेवा। नाथ संप्रदायामध्ये सांगतो, ज्या घरी गुरुची सेवा आहे त्या घरी लक्ष्मी निवास करते। ज्या घरी गुरुची सेवा आहे त्या घरी काय करते? लक्ष्मी निवास करते। उपाय: आठवड्यातून एकदा गुरुच्या फोटोला धूप, फूल, दिवा लावा। गुरुवारी थोडंसं गुळ, चणे दान करा। नवनाथ ग्रंथातील एक पान वाचा। गुरुची सेवा म्हणजे अडगळलेल्या भाग्याला जागे करण्याची गुरुकिल्ली आहे। उपाय क्रमांक 5, घरातील वाऱ्याचे शुद्धीकरण। नवनाथ महाराज सांगतात की घरातील वारा, वाईट वारा पैशाचे नुकसान करतो। उपाय: मंगळवारी आणि गुरुवारी घरात गंधक प्लस लोभनाचा धूर करा। नवनाथ भस्म थोडा लावा। दाराच्या आतल्या बाजूला चिमटाभर भस्म ठेवा। घरातील वाईट ऊर्जा जळते आणि समृद्धीचा मार्ग खुलतो किंवा समृद्धीचा मार्ग खुला होतो। उपाय क्रमांक 6, दान करा पण योग्य ठिकाणी। नवनाथ सांगतात, जो देतो तोच भरभरून घेतो, जो देतो तोच भरभरून घेतो। उपाय: प्रत्येक महिन्यात 1 वेळा अन्नदान करा। गरजूंना कपडे किंवा पाणी दान करा। हे करताना मनात अहंकार ठेवू नका। दान तुमच्या कर्माला हलकं करतं आणि पैसे स्वतः चालून येऊ लागतात तुमच्याकडे। म्हणजे की पैसे स्वतः चालत येऊ शकतात तुमच्याकडे किंवा येऊ लागतात तुमच्याकडे। हे सर्व केल्यानंतर म्हणजे दान करण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि योग्य ठिकाणी तुम्ही दान केलं पाहिजे, तरच तुमच्याकडे पैसे येण्याची क्षमता वाढत जाईल। उपाय क्रमांक 7, मनाची नकारात्मकता नष्ट करा। पैसे न येण्याचं 70% कारण एकच, नकारात्मक मन। नवनाथ सांगतात, मन जिंकलं की संसार जिंकल्यासारखा आहे। उपाय: रात्री झोपताना 3 वाक्य म्हणा। पहिले वाक्य आहे, मी भाग्यवान आहे। दुसरं वाक्य आहे, मी लक्ष्मीचा पात्र आहे। तिसरं आहे, नवनाथ माझ्यावरची कृपा करत आहेत। मन बदललं की परिणाम बदलतात। सारांश: आज आपण नवनाथ महाराजांनी दिलेल्या 7 समृद्धी उपायांचा अभ्यास केलेला आहे। त्यातील पहिला मी तुम्हाला सांगितलं होतं, कामात पवित्रता पाहिजे तरच तुमच्याकडे लक्ष्मी टिकू शकते। म्हणजे कामामध्ये तुमची पवित्रता पाहिजे। जे पण तुम्ही काम करता नित्य नियमाने केलं पाहिजे। त्यावरती खोटी आशा ठेवून तुम्ही नाही केलं पाहिजे। म्हणजे एखाद्याला फसवून तुम्ही त्या ठिकाणी काम नाही केलं पाहिजे। तुमच्या कामामध्ये तुमची पवित्रता पाहिजे। तुम्ही जे काम करता आहे त्या कामामध्ये तुमचं ध्येय पाहिजे, सातत्य पाहिजे आणि फसवण्याची प्रवृत्ती नाही पाहिजे। सच्चाईने तुम्ही त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे। सच्चाईने, सत्यानं तुम्ही त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे। हेच खूप महत्त्वाचं आहे। त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पहिलं मी तुम्हाला सांगितलं आहे, कामामध्ये तुमची पवित्रता पाहिजे। म्हणजे कामामध्ये तुम्ही खोटं नाही बोललं पाहिजे मालकाला, ठीक आहे। दुसरं आहे,
नवनाथ मंत्राचा जप तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे, खूप महत्त्वाचा आहे। नवनाथ मंत्राचा जप त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे। तुम्हाला लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये पाहिजे असेल किंवा लक्ष्मीचे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नवनाथ महाराजांचा मंत्र त्या ठिकाणी म्हणायचा आहे, ठीक आहे। मन निर्मळ करूनच म्हणायचं आहे, मन अपवित्र करून त्या ठिकाणी म्हणायचा नाही। तिसरा आहे लिंबू नारळाचा उपाय त्या ठिकाणी करू शकता तुम्ही। चौथा आहे गुरुची सेवा तुम्ही खूप करू शकता, गुरूंची सेवा करू शकता, नाथांची खूप सेवा करू शकता। पाचवा आहे घरातील वारा शुद्धीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं। सहावा आहे योग्य दान त्या ठिकाणी करू शकता, योग्य ठिकाणी योग्य दान तुम्ही जर केलं तर लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल, ठीक आहे। आणि सातवा आहे सकारात्मक मन, तुमचं जे विचार जे आहेत ते सकारात्मक ठेवायचे, विचार तुमचे दूषित नाही झाले पाहिजे किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये नसलं पाहिजे किंवा तुमच्या शरीरामध्ये नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा नसली पाहिजे, सकारात्मक मन तुमचं या ठिकाणी ठेवायचं आहे। ही उपाययोजना केवळ आर्थिक प्रगतीच नाही तर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि दिव्य मार्गदर्शन घेऊन येईल। या ठिकाणी सांगितलं ही उपाययोजना केवळ आर्थिक प्रगतीच नाही करत तुमची, म्हणजेच काय सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तुमची आर्थिक प्रगतीच होत नाही, तो तुमच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख शांती लाभते आणि दिव्य मार्गदर्शन तुम्ही देऊ शकता लोकांना किंवा तुम्ही पण घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवनाथ महाराजांनी आपला पैसे कमवण्यासाठी, काम करून पैसे कमवण्यासाठी या ठिकाणी जे पण उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे ते खूप महत्त्वाचे आहे। पहिला उपाय त्यांनी या ठिकाणी सांगितलं कामामध्ये पवित्रता पाहिजे। दुसरा उपाय सांगितला नवनाथ मंत्र तुम्ही जपन केला पाहिजे, जपला पाहिजे। तिसरा या ठिकाणी सांगितलं लिंबू आणि नारळाचा उपाय खूप महत्त्वाचा आहे। चौथा या ठिकाणी सांगितलं गुरूंची सेवा खूप महत्त्वाची आहे। पाचवा या ठिकाणी घरातील जी वारा आहे शुद्धीकरण तुमचं झालं पाहिजे। आणि सहावा आहे योग्य दान, तुम्ही योग्य ठिकाणी योग्य दान तुम्ही केलं पाहिजे। आणि सातवा सकारात्मक मन तुमचं पाहिजे आणि नकारात्मकता तुमच्यामध्ये नसली पाहिजे। आर्थिक प्रगतीच नाही होत तुमच्या घरामध्ये सुख शांती, हे सर्व उपाय केल्यानंतर आर्थिक प्रगतीच आणि पैसेच तुम्ही पैसे तर तुम्ही कमवतात, परंतु त्याचबरोबर काय घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊ शकतं तुमच्या घरामध्ये, ठीक आहे। तर नाथांनी हे सर्व 7 उपाय खूप महत्त्वाचे सांगितलेले आहे। परत एकदा या ठिकाणी तुम्ही रिवाइज करू शकता किंवा व्हिडिओ परत या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला जर नवनाथ महाराजांनी हे 7 उपाय दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही जर कार्य केलं तर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी शांती समृद्धी तर येईल, लक्ष्मीचा वास होईल, पैसे तर तुम्ही कमवतालच या सर्व मार्गानुसार, परंतु तुमच्या मनामध्ये नाथांची भक्ती पण राहील आणि कामामध्ये तुम्हाला यश पण मिळेल। जे पण तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये पैसे पण तुम्हाला भरपूर मिळतील, मन समाधान होईल, सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी लाभू शकेल। हे 7 उपाय फक्त तुम्ही करायचे आहे, ठीक आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवनाथ महाराजांच्या कृपेची ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचला। तुमच्यासाठी असेच नवनाथ उपाय, कथा आणि आध्यात्मिक रहस्य मी पुन्हा घेऊन येईल। आदेश जय नवनाथ आहे नमः।